मंडळी, पाडव्यापासून सुरू झालेलं नवीन वर्ष धनु राशीच्या लोकांसाठी अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येणारं ठरणार आहे. कुठल्या गोष्टी आहेत त्या? जे बेरोजगार आहेत त्यांना यावर्षी रोजगार मिळू शकतो. परदेशातून किंवा अज्ञात व्यक्तीकडून धनलाभाची सुद्धा शक्यता आहे. इतकंच नाही तर तुम्ही जिथे काम करताय, नोकरी करताय, तिथे तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा आशीर्वाद मिळेल. त्यांचं सहकार्य तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला मिळेल. प्रशासकीय परीक्षा असू द्या किंवा अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय परीक्षा असू द्या, तुम्हाला या सगळ्यांमध्ये यश मिळेल. जुने आजार असतील जे खूप छळत असतील तर त्या आजारांमधून सुद्धा तुमची सुटका होऊ शकते. हे झालं या वर्षीचं थोडक्यात राशी भविष्य. पण आता जो एप्रिल महिना सुरू झालेला आहे, हा एप्रिल 2025 धनुराशीच्या लोकांसाठी काय घेऊन आलाय बरं? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. सगळ्यात आधी बोलूया धनुराशीच्या लोकांच्या करिअरबद्दल, नोकरीबद्दल, व्यवसायाबद्दल. या महिन्यामध्ये नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील. सहकाऱ्यांसोबत काही गैरसमज सुद्धा होऊ शकतो. त्यातून समस्या निर्माण होऊ शकतात. तिथे तुम्हाला जरा शांततेने सारासार विचार करून मार्ग काढावा लागेल. त्याचबरोबर या महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारेल सुद्धा. व्यावसायिकांनी मात्र ग्राहकांशी अनावश्यक वाद घालणं टाळायचंय, कारण त्याचा परिणाम व्यवसायावर नकारात्मक होऊ शकतो. आर्थिक स्थिती पाहिल्यास या महिन्याच्या पहिल्या भागात म्हणजे सुरुवातीच्या काही भागात खर्च वाढतोय असं वाटू शकेल. त्यामुळे तुम्हाला सावधगिरीने आर्थिक नियोजन करावं लागेल. पण 14 एप्रिल नंतर मात्र नोकरी करणाऱ्यांना सुद्धा पदोन्नतीचे योग आहेत आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होणारे धनुराशीच्या लोकांच्या, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा आपोआप 14 एप्रिल नंतर सुधारताना दिसणार आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास महिन्याच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर काही मुद्द्यांवरनं वाद होऊ शकतात. परंतु महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात नात्यात सुधारणा होईल. शांतपणे समजुतीने घेऊन जोडीदारासोबत मिळून समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. धनुराशीच्या लोकांनी आयुष्यातील समस्या दूर व्हाव्यात यासाठी हनुमान चालिसाचा रोज पाठ करणं त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. हनुमान चालिसा म्हणता येत नसेल तर मारुती स्तोत्र म्हणू शकता. मारुती स्तोत्र सुद्धा रोज म्हटल्यास धनुराशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. धनुराशीची लोक शूर असतात, हुशार असतात, ध्येयवादी असतात आणि या सगळ्याबरोबरच खेळकर वृत्तीचे सुद्धा असतात. पण त्याचबरोबर शीघ्रकोपीपणा सुद्धा धनुराशीच्या लोकांचं वैशिष्ट्य असतो. धनुराशीच्या लोकांकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते. कोणत्याही विषयाचं अवलोकन ते चटकन करतात. मात्र तोच विषय कोणाला समजून सांगायची वेळ आली की मग मात्र यांची थोडी चिडचिड होते. समजावणं आणि समजून घेणं या दोन्ही गोष्टीमध्ये धनुराशीची लोक जरा कमी पडतात. तिथे यांनी काम करण्याची गरज आहे. धनुराशीच्या लोकांचा सहवास खरं तर सगळ्यांना हवाहवासा वाटतो, कारण यांच्याकडे उत्तम विनोद बुद्धी असते. स्वभावात खेळकरपणा असतो. जिथे जातील तिथले होऊन राहतात. जिथे जातील तिथे नवे मित्र जोडतात. कोण आपल्याबद्दल काय बोलतंय याचा फारसा विचार धनुराशीची लोक करत नाहीत आणि त्यामुळेच ते सुखी असतात. कोणी वाईट बोलू द्या, चांगलं बोलू द्या, यांना ज्या गोष्टी योग्य वाटतात तेच ही लोक करतात. पण धनुराशीच्या लोकांना अन्याय सहन होत नाही. मग तो स्वतःवरचा असो किंवा दुसऱ्यावरचा असो. ते न्यायाच्या बाजूने, सत्याच्या बाजूने ठाम उभे राहतात. या लोकांमध्ये धैर्याची कमतरता नसते. योग्य ठिकाणी योग्य त्या शब्दात वाद घालणं यांना चांगलंच जमतं. धनुराशीच्या बऱ्याचशा लोकांचा अध्यात्माकडे सुद्धा कल दिसतो. धार्मिक कार्यात ते हिरिरीने पुढे येतात, सहभागी होतात, कार्यक्रमांचं आयोजन करतात, हाती घेतलेलं काम पूर्णत्वास नेतात. लोकसंग्रह करण्याची वृत्ती अशा ठिकाणी कामी येते. त्यांना मित्रांचा, सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळतो. हे लोक कोणत्याही गोष्टीचं फार टेन्शन घेत नाही. त्यामुळे अगदी खुशाल चेंडूसारखे आनंदात दिसतात. आपण भलं आणि आपलं काम भलं असा यांचा पवित्र असतो. हे लोक कोणाच्याही मध्ये पडत नाही. मात्र कोणी यांच्या वाटेत आडवं आलं तर मात्र ते त्याला सोडत नाही. मित्रांशी मित्र आणि शत्रूशी शत्रू अशी यांची थेट आणि स्पष्ट भूमिका असते. आपल्या कुटुंबाचं, कुळाचं नाव मोठं होईल यासाठी ही लोक प्रयत्न करतात. फक्त धनुराशीच्या लोकांची प्रकृती जी आहे ती कफ प्रवृत्तीची असते. त्यामुळेच या लोकांना फुफ्फुसाचे किंवा छातीचे आजार होण्याची शक्यता असते. यासाठी या लोकांनी योग्य तो आहार, व्यायाम, योग अभ्यास याकडे लक्ष दिलं पाहिजे. या लोकांनी सूर्याची उपासना केल्यास त्यांना शारीरिक, मानसिक खूप फायदा होऊ शकतो. मंडळी, अशा या धनुराशीच्या लोकांसाठी हिंदू नवीन वर्ष जे पाडव्यापासून सुरू झालेलं आहे त्याची सुरुवात उत्तम ठरू शकेल. सुखसोयी आणि सुविधा वाढतील. वाहन आणि मालमत्तेचं सुख तुम्हाला यावर्षी मिळेल. यावर्षी समाजात आदर आणि प्रतिष्ठा सुद्धा धनुराशीच्या लोकांची वाढू शकते. नवीन व्यावसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल. शनीच्या मीन राशीतील गोचराने धैर्य आणि शौर्य वाढेल.
वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ सुद्धा धनुराशीच्या लोकांना यावर्षी मिळू शकतात. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.